धुळे जिल्हा मनोरंजन असोसिएशन व धुळे जिल्हा यात्रा कमिटी असोसिएशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। विक्रम देवाचे तालुका जिल्हा धुळे येथील पुरातकालीन द्वारकाधीश देवस्थान असून पारंपरिक कार्तिकी एकादशी रोजी दरवर्षी होणारे यात्रा उत्सव आनंद मेळा व मनोरंजनाची दुकाने लावण्यात यावी याबाबत परवानगी मिळण्यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। विक्रम देवाचे येथे 150 वर्षापासून परंपरागत असलेल्या द्वारकाधीश मंदिराच्या यात्रा उत्सव दरवर्षी कार्तिकी एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत यात्रा उत्सव होत असतो। यावर्षी देखील 26/11/2020 ते 31/11/2020 पर्यंत हा उत्सव होणार असून या यात्रा उत्सवावर अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहेत। अनेक गरीब तसेच लहान मोठे व्यापारी यांचा उदरनिर्वाह या यात्रेवर अवलंबून असतो। तसेच पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रातील यात्रांची सुरुवात या यात्रेपासून होत असते व महाराष्ट्र शासनाने मंदिरे खुले करण्याची परवानगी दिली असल्याने आपण या यात्रेत दुकानांना तसेच आनंद मेळा व मनोरंजनाच्या दुकानांना लावण्यास परवानगी द्यावी असे आशयाचे निवेदन आज धुळे जिल्हा मनोरंजन असोसिएशन व धुळे जिल्हा यात्रा कमिटी असोसिएशन यांच्या वतीने देण्यात आले। यावेळी धुळे जिल्हा मनोरंजन असोसिएशन व धुळे जिल्हा यात्रा कमिटी असोसिएशन अध्यक्ष संजय चौधरी, सचिव कैलास करंकाड, देवीदास चौधरी, गोपाल चौधरी, कल्पेश चौधरी, देवीदास चौधरी, सरपंच विक्रम नाना पवार, महेंद्र पवार, उपसरपंच उमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गिरासे, नंदकिशोर पवार, विशाल पाटील आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। कैलास करंका, मी धुळे जिल्हा मनोरंजन असोसिएशन व धुळे जिल्हा यात्रा कमिटी असोसिएशनकडून बोलत आहे। आम्ही सगळे छोटे मोठे व्यापारी सोबत जमलेलो आहे। आता आपली धुळे जिल्ह्यातील तालुका दोंडाईच्या तालुका शिंदखेडा येथील देवाची विक्रम ही पुरातनकाली यात्रा सुरुवात होत आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व यात्रांना सुरुवात आपल्या धुळे जिल्ह्यातली एकमेव यात्रा शिंदखेडा तालुक्यातली देवाची विक्रम इथून सुरुवात होते आणि या यात्रेत सर्व छोटे मोठे गरीब यात्रेकरूमध्ये येणारे सर्व व्यापारी छोटे मोठे यांच्या उदरनिर्वाह तिथून सुरू होतो आणि गेलेल्या 6 महिन्यापासून करोना महामारीचा आजार आलेला होता। या आजारात सगळे लोक घरी बसले होते। या आजारापासून सगळ्यांना आता सुटका मिळाली आहे। तसं छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना पण व्यवसाय करण्याला जिल्हा अधिकारी साहेबांनी परवानगी द्यावी ही आम्ही अशी निवेदन साहेबांकडे देण्यात आलेलो आहोत। तरी साहेबांनी सर्वांना परवानगी द्यावी ही आमची साहेबांकडे नम्र विनंती। सरपंच प्रतिनिधी महेंद्र पवार, विक्रम तालुका शिंदखेडा। आमचे विक्रम गावाचे द्वारकाधीश मंदिर आहे, पुरातन काळातील मंदिर आहे। जवळजवळ 150 वर्षापासून या यात्रेची परंपरा आहे। ही यात्रेला देवस्थान खुली करण्याची परवानगी तर मिळालीच, परंतु आमच्या यात्रेत तेव्हापासून व्यवसाय करतात यांना सुद्धा काही नियमाची अटी घालून परवानगी देण्यात यावी असे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतो आहे आणि त्याच्यात परवानगी म्हणजे त्याच्या व्यवसायाला त्याच्या उद्योगाला चालना मिळेल अशी अपेक्षा करण्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलं।